नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मराठी रंगमध्ये. आपण विचारांच्या या मालिकांमध्ये आज पुन्हा एकदा विचार घेऊन आलेलो आहोत डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचारांचा भाग दुसरा. कदाचित हे तुम्ही ऐकले नसाल किंवा वाचलेही नसाल असे प्रेरणादायी विचार APJ अब्दुल कलाम यांचे. थोडी त्यांच्याविषयी माहिती बघूया. डॉक्टर अब्दुल कलाम हे एक प्रतिभाशाली एरोस्पेस अभियंता होते, ज्यांनी भारताच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान विकासावर केलेल्या कामासाठी त्यांना भारताचा मिसाईल मॅन म्हणून हे नाव मिळाले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रांचा यशस्वी चाचणी केली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की भारत या क्षेत्रातही इतरांपेक्षा पुढे आहे. असे हे दिग्गज ज्यांचे विचार आज आपण आपल्यासाठी बघणार आहोत आणि स्वतःला प्रेरित करणार आहोत, स्वतःला मोटिवेट करणार आहोत. बघूया त्यांचे काय आहेत विचार. आयुष्य हा एक कठीण खेळ आहे. माणूस होण्याचा तुमचा जन्मसिद्ध हक्क म्हणून जपून तुम्ही तो जिंकू शकता. म्हणजे आयुष्य हा एक खेळ आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून आणि मरेपर्यंत आपले आयुष्य जे असतं तो एक खेळ आहे आणि तो खेळ तुम्ही तेव्हाच जिंकू शकता जेव्हा तुम्ही खरे माणूस म्हणून जगू शकता. इतरांना माणसांप्रमाणे वागणूक द्या आणि त्यांच्याशी माणसाप्रमाणे वागा, म्हणजेच तुम्ही तुमचं आयुष्य योग्य रीतीने जगलात असं होईल. खूप चांगले विचार आहेत. कोणताही धर्म आपल्या उदरनिर्वाहासाठी किंवा पदोन्नतीसाठी आवश्यक म्हणून इतरांना मारणे अनिवार्य करत नाही. म्हणजे कोणत्याच धर्मात असं सांगितलेलं नाही आहे की तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या जगण्यासाठी तुम्ही इतरांना मारलं पाहिजेत, असं कोणत्याच धर्मात सांगितलेलं नाही. त्यामुळं प्रत्येक धर्म असंच सांगत असतो, तुम्ही सर्वांशी मानवतेनं वागा आणि सर्वांशी प्रेमानंच वागा. लहान ध्येय हा गुन्हा आहे, मोठे ध्येय ठेवा. छोटेसे वाक्य आहेत पण किती महान विचार आहेत. म्हणजे तुम्हाला जर ध्येय ठरवायचं असेल, तुम्हाला तुमचे उद्दिष्ट ठरवायचं असेल तर ते ठरवतानाच मोठे ठेवा. कारण जर तुम्ही ते छोटे ठेवताय तर तो एक गुन्हा आहे आणि माणसाने गुन्हा कधीच करू नये, बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमचे उद्दिष्ट किंवा तुमचे स्वप्न, तुमचे ध्येय हे नेहमी मोठे ठेवा. ते गाठण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी कठीण परिश्रम करा. जर ते मोठे ध्येय सिद्ध झाले नाही तर त्यापेक्षा खाली नक्कीच तुम्ही पोचाल. त्यामुळे अगोदरच तुमचे उद्दिष्ट मोठे ठेवा, म्हणजे तुमचं उडान तेवढी जास्त उंच राहील. माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर जाण्यासाठी किंवा आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर चढण्यासाठी शक्तीची आवश्यकता असते. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कार्यात, तुमच्या ध्येयामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातली असलेली शक्ती जागृत करायला हवी आणि त्या शक्तीचा उपयोगही करायला हवा, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या सहभागाने तुम्ही अयशस्वी होऊ शकत नाही. दोन्ही वाक्य काय आहेत बघा. तुमच्या सहभागाशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही आणि तुमच्या सहभागाने तुम्ही अयशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे जर तुमचा सहभाग नसेल तर तुम्ही यशस्वी कधीच होणार नाही आणि जर तुमचा सहभाग असेल तर तुम्ही अपयशी कधी होणार नाही. म्हणजे जर तुम्ही तुमच्या कार्यासाठी, तुमच्या ध्येयासाठी तुमचा सहभाग दाखवला, तुमची हजेरी दाखवली, तुमचे परिश्रम दाखवले तर तुम्ही नक्की यशस्वी होऊ शकता. उत्कृष्टता ही एक सततची प्रक्रिया आहे, तो अपघाताने येत नाही. म्हणजे जर तुम्ही उत्तम व्हायचं असेल तर ते एका दिवसाने किंवा एका क्षणाने किंवा असं अचानक अपघाताने होऊ शकत नाही. त्यासाठी रोजचे परिश्रम, रोजची मेहनत आणि रोजची तालीम करावी लागेल. जर तुम्ही सतत अशा प्रकारचे परिश्रम करता, सतत अशा प्रकारची प्रक्रिया करता तर एक दिवस तुम्ही नक्की उत्कृष्ट बनू शकता. म्हणून उत्कृष्ट बनणे, एखाद दिवस माणूस नशिबाने कधीतरी जिंकू शकतो, पण जर तो खऱ्या अर्थाने तेव्हा उत्कृष्ट होऊ शकतो जेव्हा तो रोज रोज जिंकेल. आणि रोज रोज जिंकणं हा अपघात असू शकत नाही, बरोबर. त्यामुळे तुम्हाला रोज रोज जिंकण्यासाठी ही सातत्यपूर्ण मेहनत आणि त्यासाठी त्यांची लगन आवश्यक आहे. खूप चांगले विचार आहेत. महान लोकांसाठी धर्म हा मित्र बनवण्याचा एक मार्ग आहे आणि लहान लोक धर्माला लढण्याचे साधन बनवतात. म्हणजे जे लोक महान असतात
ते लोक धर्माच्या नावाखाली धर्माचं नाव सांगून एकमेकांशी मैत्री करतात, एकमेकांचे विचारांचे देवाणघेवाण करतात, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी इतरांना सांगतात आणि त्यांच्या धर्मातल्या चांगल्या गोष्टी आपल्या धर्मात आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कमी विचारांचे लोक असतात, ज्यांच्याकडे कमी ज्ञान असतं, असे लोक धर्माचे नाव घालून किंवा धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये लढवण्याचे, एकमेकांमध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर तुम्हीच ठरवायचं तुमच्यासाठी काय चांगलं आहे, दुसऱ्यांशी मैत्री की दुसऱ्यांशी वाद. जर तुम्ही तुमच्या कर्तव्याला सलाम करत असाल तर तुम्हाला कोणालाही सलाम करायची गरज नाही. पण जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वाला कलुषित करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना सलाम करावा लागेल. खरंच खूप उत्तम विचार आहेत. म्हणजे जर तुम्ही तुमचे कर्तव्य तुमच्या पूर्ण निष्ठेने करताय, इमानदारीने करता आणि चांगल्या कार्यासाठी करताय, तर अशा वेळेला तुम्हाला कोणत्याच व्यक्तीला सलाम करण्याची, म्हणजे कोणत्याच व्यक्तीची चापलुसी, जी हुजुरी करण्याची काही गरज नाही. तुम्हाला तुमचा मान नक्की मिळेल. पण जर तुम्ही तुमच्या कर्तृत्वात कलुषित, म्हणजे तुम्ही काही त्याला दाग लावताय, तुम्ही त्याला काहीतरी काळे बट्ट करताय, तर अशा वेळेला तुम्हाला सगळ्यांना सलाम करावा लागेल. कारण तुम्हालाच त्यातून वाचायचं असेल तर सगळ्यांची जीवजुरी करणं तुम्हाला भाग पडेल. म्हणून नेहमी तुम्ही तुमच्या कर्तव्याचा सलाम करा, इतरांचा सलाम करण्याची आवश्यकता नाही. एक उत्तम पुस्तक 100 चांगल्या मित्रांच्या बरोबरीचे असते, पण एक चांगला मित्र हा ग्रंथालयाच्या बरोबरचा असतो. किती छान विचार आहेत. म्हणजे जर तुम्ही एक पुस्तक वाचलं तर तुम्हाला 100 मित्रांच्याकडून जितकं मार्गदर्शन, जितकं ज्ञान मिळू शकतंय तितकं एका पुस्तकातून मिळू शकतंय. पण जर एक चांगला मित्र असेल जो खूपच यशस्वी आहे, खूप चांगलं ज्ञान आहे, खूप चांगलं मदत करणार आहे, जर अशा प्रकारचा जर मित्र तुम्हाला मिळाला तर तो एका ग्रंथालयात म्हणजे ग्रंथालयात जितकी पुस्तकं आहेत, जितकं ज्ञान आहे, त्या सर्व ज्ञानांसाठी तो एकटाच पुरा होऊ शकतो. तर अशा प्रकारचा चांगला मित्र बनण्याचा प्रयत्न करा आणि चांगला मित्र मिळवण्याचाही प्रयत्न करा. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते असतं जे तुम्हाला झोपू देत नाही. एक खरंच प्रेरणा देणारे विचार आहेत आणि या 2 ओळीत तुम्हाला तुमची झोप उडवण्यासारखं आहे. म्हणजे आपण झोपेत असतो तेव्हा आपण स्वप्न बघत असतो, पण त्यांनी सांगितलं आहे स्वप्न ते नाही जे तुम्हाला झोपेत पाहताय. ज्याला जर स्वप्न पूर्ण करायचे आहे त्याला त्याची झोप उडाली पाहिजे. ते पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक केला पाहिजे, इतके परिश्रम घेतले पाहिजेत की जोपर्यंत त्याचं स्वप्न पूर्ण होत नाही त्याच्या डोळ्याला डोळा लागला नाही पाहिजे. त्याचे विचार सतत ते ध्येयासाठी असले पाहिजेत, त्याचे कार्य सतत त्या ध्येयासाठी असले पाहिजेत. आणि जेव्हा एखादा व्यक्ती अशा प्रकारचं कार्य करतो तेव्हाच तो यशस्वी होतो. म्हणूनच तर लाखातून एक यशस्वी होत असतं. खूप चांगले विचार आहेत आणि खूप प्रेरणा देणारे विचार आहेत. असे बरेच विचार आहेत. आम्ही ही प्रेरणादायी विचारांची मालिका तुमच्यासाठी अशाच प्रकारे घेत येऊ. प्रत्येक महान व्यक्तींनी बरेच सांगितलेले आहेत. प्रत्येकांचे एक भाग घेत येऊ आणि तुमच्यासाठी अशाच प्रकारे नवीन प्रेरणा देणारे विचार आणत राहू. यातीलही काही विचार तुमच्या आयुष्यासाठी खूप लागू पडत असतील. तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या विचारानुसार आणि तुमच्या आकलनानुसार तुम्हाला एखादा विचार आवडला असेल आणि तुमच्या आयुष्यासाठी तो उपयोगी असेल तर नक्की त्याचा विचार करा आणि त्याच्या मार्गावर तुमचं ध्येयाचं मार्ग चालत राहा. तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी मराठी रंगकडून खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या महान व्यक्तींच्या प्रेरणादायी विचारांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.